संजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय संघर्ष, संजय सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय संघर्ष। उभा राहिलेल्या सर्व मान्यवरांना आणि कार्यकर्त्यांना विनंती, सर्वांनी खाली बसा. आपण उभा राहिल्यामुळे पाठीमागचे जे लोक आहेत ते दिसणार नाहीत. आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या तमाम आपण नाही लढा घेतो, आपण नाही लढा घेतो, आपण नाही लढा घेतो. मोठा झाला का जागा, मोठा झाला का जागा. मोदी शहा मुर्दाबाद, मोदी शहा मुर्दाबाद. आंदोलन करीत आहोत. प्रशासनाच्या या ठिकाणी आपल्याला सूचना. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी पाटील यांना विनंती करतो. संजयजी होळकर यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे विनंती करतो. आज 26 जानेवारी निमित्त आपल्या देशातल्या सर्व वाहन चालक आणि सर्व नागरिकांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि आपण आज ह्या ठिकाणी इंदापूरला जे जमलो त्याच्या मागचं मुख्य कारण आहे हिट अँड रन हा काळा कायदा आणि त्याच्या सुसोबत लावलेले 7 लाख रुपये आर्थिक दंड. तर ज्या ड्रायव्हर समाजाला आजपर्यंत कुठलंही शासनानं काही दिलेलं नाही आहे की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे आणि खर्चात कपात व्हायला पाहिजे, पण एवढं बेशर्म हे निर्लज्ज सरकार झालं आहे की ह्याने दिलं तर काहीच नाही, वसुली करू लागलं. विशेष म्हणलं तर जे 7 लाख रुपये याने आर्थिक दंड लावला आहे तो अपघातग्रस्तांच्या परिवाराला द्यायसाठी नाही आहे, तर यांच्या तिजोरी भरण्यासाठी. म्हणजे अर्थार्थी याचा असा अर्थ होतो की टाळूवरचं लोणी खाणारं हे सरकार आहे. आणि ह्यांच्या ह्या षडयंत्राला सर्वांनी कडकडून विरोध करायला पाहिजे. आज शाळेत जाणारी एक बाई जर मुलाला स्कूटीवर घेऊन चालली, तिच्याकडून जर अपघात झाला तर हा कायदा तिलाही लागू आहे. पण ह्या कायद्याला विरोध करण्यापूर्वी आम्ही मागील अनेक वर्षापासून नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अनेक शहरामध्ये आंदोलन करत आलो. आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की दलित आणि आदिवासी या समाजासाठी जशी काही अट्रॉसिटी कायद्याची तरतूद आहे तशी वाहन चालकासाठी एखाद्या कडक कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि इतर ज्या काही आमच्या मागण्या आहेत की ड्रायव्हरच्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे, खर्चात कपात व्हायला पाहिजे, तर आर्थिक महामंडळ ज्याच्या घोषणा होत्या, एवढी जर जनतेच्या जीवाची पर्वा आहे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना GR निघूनही गाईडलाईन निघत नाही आणि त्याचा फायदा अपघाती लोकांना मिळत नाही. तर या आंदोलनाच्या माध्यमाने सर्व तमाम जनतेच्या वतीने, कारण अपघात कुणाचाही होतो, ड्रायव्हरचाच होतो असं काही नाहीये, तर तमाम जनतेची जर तुम्हाला काळजी असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना ही त्वरित लागू करावी. नाही तर जोपर्यंत सरकार ड्रायव्हर संघटनेसोबत चर्चा करत नाही तोपर्यंत ह्या काळ्या कायद्याला महाराष्ट्रातून विरोध चालू आहे, पण देशभरातून विरोध चालू आहे आणि तो तीव्रतेने नाही. धन्यवाद. आज या ठिकाणी केंद्र सरकारने